असा रोड असेल पूर्ण झाला ना तर गोवा एकदम काय वाटणारच नाही गाडीने यायला. आम्ही जवळजवळ 300 किलोमीटर ऑलमोस्ट प्रवास करत आलो आहे, पण अजूनपर्यंत मला असं वाटलं नाही की मी 300 किलोमीटर गाडी चालवले. एकदम मस्त रोड आहे. तर मंडळी आम्ही आलो आहे तर खरं, पण आता 2 दिवस काय आलं माहिती आहे का, इलेक्शन असल्यामुळे पूर्ण गोवा बंद आहे. आज थोडंफार चालू आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. तर आजचा व्हिडिओ आहे, आम्ही आज गोव्याला चाललो आहे. सकाळी आम्ही चिपळूणवरून 4:30 वाजता निघालो, पण त्या व्हिडिओ चालू नव्हता गेला आणि पूर्ण काळं होता. आणि नंतर पुढे आल्यानंतर बघ खूप धुका भेटला आम्हाला. आणि आता सकाळचे 10 वाजलेत आणि आम्ही थांबलो आहे गोकुळ हॉटेलला नाश्ता करायला. तर आजचा व्हिडिओ जो असेल आमचा, आम्ही गोव्याला पोचल्यानंतर आम्ही देवळात जाणार आहोत, नागनाथ मंदिरामध्ये. ते दर्शन घेऊन त्याच्यानंतर मग उद्यापासून तुम्हाला गोवा थोडा एक्सप्लोर करू आम्ही. त्याच्यासुद्धा व्हिडिओ येतील. तर आज हा व्हिडिओ असेल, हा आमचा एक ट्रॅव्हलिंग व्हिडिओ असेल आमच्या गावावरून गोवा. पण तो व्हिडिओ स्टार्ट आम्ही करतो आहे. आता मी राजापूरच्या पुढे पोहोचलो आहे. तर बघूया आता प्रवासाचा आपला कसं होतं आहे. आणि आम्ही नाश्ता सांगितलं आहे कांदा पोहे, दुसरं काही अवेलेबलच नाही आणि दुसरं काही ते अवेलेबल नव्हतं. म्हणजे एवढे फक्त कांदा पोहे आहेत. ते मी ऑर्डर दिले 2 कांदा पोहे. ते नाश्ता करून आम्ही पुढे कंटिन्यू करू. आणि आतापर्यंत आमचा एक 250 किलोमीटरचा प्रवास झाला आहे, बरोबर ना. 250 किलोमीटर आम्ही प्रवास कंटिन्यू आलो आहे. आणि आता इथून पुढे फक्त 130 किलोमीटर आमचा प्रवास बाकी आहे. तर बघूया आता प्रवास कसा होतो आहे. तर मंडळी आमचे गरमागरम कांदे पोहे आले, ते खाऊन घेतो आता मी. आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास चालू करू. थोडी दमलेलं वाटू, कारण की जागरण पण झालं आहे. रात्री पूजा होती, काल पूजा होती. ती पूजा आम्ही सगळं करून रात्री 12:30-1ला झोपलो आणि सकाळी 3:30ला उठलो आम्ही. 3:30ला उठून 4:30ला आमचा प्रवास चालू केला आहे. तर या सगळ्यांनी पोहे खायला आम्ही निघालो नाश्ता करून, पोहे आणि चहा. आणि जरा धुका खूप होता, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला आम्हाला. म्हणजे सावकाश आलो. पण त्याच्यानंतर रोड बघायला ना आता एकदम मस्त रोड आहे. जसं मी ऐकलं होतं ना की रोड चांगला आहे, फक्त मध्ये थोडाफार काम चालू आहे. पण तुम्ही समोर बघाल ना आता रोड डबल लेन रोड आहे, एकदम मस्त प्लेन रोड आहे एकदम. असा रोड असेल पूर्ण झाला ना तर गोवा एकदम काय वाटणारच नाही गाडीने यायला. आम्ही जवळजवळ 300 किलोमीटर ऑलमोस्ट प्रवास करत आलो आहे, पण अजूनपर्यंत मला असं वाटलं नाही की मी 300 किलोमीटर गाडी चालवले. एकदम मस्त रोड आहे, आरामात आलो आहे आम्ही. आणि रोड पण एकदम धमाल, खूप मजा आली. तर बघूया आता. ऑलमोस्ट आता मॅपवरती बघितलं आम्ही 120 किलोमीटर अजून बाकी आहे. तर आम्हाला ऑलमोस्ट 1-1.5 वाजेल पोचायला. तर मध्ये कुठे थांबलो नाही तर आता बघा, तो मध्ये जेवायला थांबू आम्ही जर लेट झाला आम्हाला तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. नवीन वेगळ्या गोष्टी तुम्हाला गोव्यामध्ये बघायला मिळतील आज किंवा पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळतील. आणि जे आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी आता आम्ही थांबलो आहे कुडाळला. इथून काहीतरी 60 किलोमीटर आहे, म्हणजे आगरवाडा. त्यांना विचारला मी, तर ते म्हणाले की 60 किलोमीटर 1 तास लागेल. आणखी रोड बघा खूप चांगला आहे. आणि इथून कलिंगड इथले आम्ही 2 प्लेट कलिंगड. या सगळ्यांनी कलिंगड खायला. बघूयात आपल्याला किती वेळ लागतो आहे. आणि तिकडून जो आमचा हॉटेल आम्ही घेतला आहे, तिकडून हॉटेलवरून काहीतरी 8-1 किलोमीटर मंदिर आहे ना, 8-1 किलोमीटर मंदिर आहे, थोडाफार जास्त असेल. मग आम्ही डायरेक्ट आता घरी जाणार, घरी म्हणजे हॉटेलला जाणार. तिकडून फ्रेश होऊन थोडा आराम करून निघू मग, कारण की मला पण जाम झोप येते. आता शेवटचे 60 किलोमीटर आले तुला, तर कलिंगड खाऊन जाऊया, पुढचा प्रवास करूया. तर या सगळ्यांनी कलिंगड खायला. मंडळी रोड बघा किती पूर्ण डोंगर असा ना, मधून तोडलं आहे पूर्ण. असा सुंदर असा रोड बनवला आहे. अजून भरपूर ठिकाणी रोडचं काम चालू आहे, पण जेवढा रोड आहे ना तो एकदम मस्त प्लेन रोड आहे. भारी वाटतं एकदम गोव्याला आल्यानंतर. मी कधीपासून गोव्याला येत होतो, पण फायनली लग्न झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट सोबत गोव्याला आलो आहे. कारण की आमचा जो कुलदैवत आहे नागनाथाचं मंदिर, ते गोव्यामध्येच आहे. तर मी कधीपासून पाया पडायला येतो आहे. आता लग्न झाल्यानंतर फायनली आम्ही सोबत पाया पडायला आलो आहे. तर मंडळी आता मी पोचलो आहे जिथे मला एक्झिट करायचं आहे. म्हणजे मुंबई गोवा हायवेवरून एक्झिट करून जिथे आमचं हॉटेल आहे तिकडे जाणार.
इथे समोर ब्रिजचा कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर हा जो ब्रिजचा कन्स्ट्रक्शन चालू आहे इथून लेफ्ट तर हा लेफ्ट मारून मला ब्रिजच्यावरून राईट मारायचं आहे आणि इथून जवळजवळ 40 किलोमीटर डेस्टिनेशन आहे. मला तिथं जायचं आहे. तिकडे 40 किलोमीटर आहे. तिथून मग जो कुलदेवता आहे आमचा नागनाथ मंदिर तो आमच्या हॉटेलपासून जवळजवळ 8 किलोमीटर आहे. आणि रस्ता बघा आता इथे जेवढा रस्ता खराब मिळेल तर बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतोय मी. तर आम्ही आता पोहोचलोय फायनली आमच्या हॉटेलजवळ. तर मंडळी दुपारचे 1:30 वाजलेत आणि आम्ही पोहोचलो आमच्या रूमवरती. आणि पार्किंग पण आम्हाला समोरच आहे. ही गाडी पार्किंग आहे आणि हा आमचा रूम आहे. तर आम्ही आता फ्रेश होतो. फ्रेश होऊन मग रेडी होऊन देवळात जातो आम्ही. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. भेटू तुम्हाला फ्रेश होऊन. तर मंडळी संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि आम्ही रेडी झाले दोघं पण. आम्ही जातो आहे पहिला आता दर्शन घ्यायला कुलदैवत म्हणजे आमचं जो आहे नागनाथ मंदिरामध्ये. आणि स्नेहलचा जो आहे कुलदैवत स्नेहल कोणतं आहे केळबाई देवी. तर आम्ही तिकडे दोन्ही मंदिरामध्ये जाऊन दर्शन करतो. आणि या हॉटेलमध्ये आम्हाला डिनर इन्क्लूड आहे. सकाळचं ब्रेकफास्ट आणि डिनर. फक्त लंच आम्हाला बाहेर करायचं आहे. त्याच्यामुळे मी आरामात आलो तर काही टेन्शन नाही. आता जातो मी डायरेक्ट दर्शन घ्यायला. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर निघतो. चल स्नेहल निघालीस का तू. तर निघालो आम्ही हॉटेलमधून. स्नेहल पण रेडी झाले. आणि ॲक्च्युली मी पहिल्यांदाच गोव्याला आलो त्याच्यामुळे मला गोव्याचं एवढं काय माहिती नाही. स्नेहल 2 वेळाच्या आधी येऊन गेले. तर बघूया आता रस्ता आम्हाला काय इकडचं एवढं माहिती नाही. तर आता पहिलं जातो आम्ही नागनाथ मंदिराचं दर्शन घ्यायला. तर मंडळी आम्ही आलो आहे तर खरं पण आता 2 दिवस काय आलं माहिती आहे का इलेक्शन असल्यामुळे पूर्ण गोवा बंद आहे. आज थोडंफार चालू आहे पण उद्या पूर्ण बंद असेल. तर बघूया आज आपण देवाचं दर्शन करूया आधी. उद्याचं बघूया हॉटेलवाला म्हणाला आहे की बघूया काय काय चालू असेल तो आम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे. तर तसं आम्ही उद्याचा प्लॅन करू. तर बघूया आज तुम्हाला म्हणजे आज तर कुठे जाणार नाही आम्ही. फक्त दर्शन करून मग आराम करू कारण की खूप प्रवास झाला आहे आजचा. जवळपास 400 किलोमीटर आम्ही आलो आहे म्हणजे आमच्या गावावरून. आणि बघा गोवा. तर मंडळी फायनली आम्ही पोचलो आहे आमच्या श्री नागनाथ प्रसन्न आमचा जो कुलदैवत आहे गोवामध्ये. तर मी कधीपासून यांचा ट्राय करत होतो पण कधी असा योग आलाच नाही. तर आज डायरेक्ट लग्न झाल्यानंतर आम्ही जोडीने सोबत आलो आहे. तर आमचं हे बघा श्री नागनाथ प्रसन्न. तर जाऊया आपण बाप्पाचं दर्शन घेऊया. आणि असं काय परिसर आहे इकडचा. मंडळी हा आमचा दैवत आहे श्री नागनाथ प्रसन्न. खूप सुंदर मंदिर आहे. आणि श्री भूमिका रवळनाथ प्रसन्न. नागेकरांच्या कुलदेवाचं दर्शन झालं आहे. आता दरीपकरांच्या कुलदेवाचं दर्शन करायचं आहे केळबाईला. आता मी तिथून डायरेक्ट केळबाईला जातो आहे. आम्ही जो फिरतो ना पूर्ण मॅपवरती जातो कारण की एवढा काय हा एरियाबद्दल आम्हाला एवढी माहिती नाही. तर मॅपवरती परफेक्ट आम्ही बरोबर लोकेशनला येतो. आणि स्नेहलने
इथे स्नेल एकदा आलेली हो. तर स्नेलला जो राईट फाटा आहे ना इकडे लिहिलं आहे आपलं प्रॉपर नागनाथ प्रसन्न आणि भूमिका देवी असं लिहिलं आहे बाहेर. तर तुम्ही ते वाचून तर डायरेक्ट येऊ शकता. तर जाऊया आता केळबाईला दर्शन घ्यायला. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मंडळी दर्शन घेऊन जायला आम्ही निघालो आहे आणि दुपारी आम्ही जेवलो नव्हतो. तर आम्ही आता दाबेली घेतले, स्नेल पण एक दाबेली घेतले आणि एक प्लेट मोमोज घेतला आहे. आज गोवा खूप शांत आहे. जसं तुम्हाला म्हणाल ना की इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळे गोवा खूप सारे शॉप्स बघा बंद आहेत. हे तुम्हाला दिसत असेल खूप शॉप्स बंद आहेत आणि म्हणून आता आम्ही चाललो आहे स्नेलच्या इथे कुलदेवताच्या पाय पडायला. तर थोडं खाऊन घेऊया कारण की हॉटेलला रात्री जेवण आहेच. तर आम्ही थोडं खाऊन घेतो आणि मग डायरेक्ट तिकडे जातो. तर म्हणजे आम्ही दाबेली आणि मोमोज खाऊन निघालो आहे आणि संध्याकाळचा वेळ आता जवळजवळ 7 वाजलेत आणि समोर ब्रिज बघा किती मस्त आहे. आणि आम्ही चाललो आहे आता दरीपकरांच्या जी केळबाई कुलदेवत आहे तिचं दर्शन घेण्यासाठी. आणि आतापर्यंत आपली गाडी आहे ना 15,051 होती जेव्हा मी घरून निघालो तेव्हा. आता 15,467 झाले म्हणजे जवळजवळ 411 किलोमीटर गाडी चालली आपली आज सकाळपासून. तर बघूया आता आम्ही आलो इथे पण 24 किलोमीटर लांब आलो इथून. म्हणजे त्यांचं जो देवस्थान आहे कुलदेवत तिथं आमचं हॉटेल इथून 24 किलोमीटर आहे. तर पुन्हा जायला म्हणजे आज 450+ किलोमीटर होईल मला वाटतं आज. तर मंडळी संध्याकाळचे 7:15 वाजलेत आणि आता आम्ही केळबाई देवी म्हणजे दरीपकरांचं कुलदेवत आहे तिथे पोचलो आहे. तर दर्शन घेऊया आपण त्यांचा. आणि हा देऊळ बघा ॲक्च्युली तेवढं दिसतं ना काळोखामध्ये. देऊळचं काम चालू आहे. आपण जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया. तर मंडळी मंदिराचं काम चालू असल्यामुळे बघा मंदिर बंद आहे. तर सगळे बाहेरूनच पूजा करतात. तर आम्ही पण बाहेर पाया पडून घेतो इथे. श्री देवी केळबाई प्रसन्न देवीचं मंदिराचं काम चालू आहे आणि मंदिर केवढं मोठं आहे. भाजी आहे तुमच्या पाय पडते जरा हां काय हां. तर मंडळी आम्ही आता केळबाईचा दर्शन घेऊन आता घरी जातो आहे. खूप भारी वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. आज सगळ्या देवांचं दर्शन आम्हाला मिळालं आहे. म्हणजे आता 4 दिवस आम्ही रिलॅक्स फिरू शकतो. तर जातो डायरेक्ट घरी. आता डायरेक्ट घरी गेल्यानंतरच मग व्हिडिओ कंटिन्यू करतो. जाऊया आपण घरी आता. मंडळी आम्ही पेट्रोल भरायला थांबलो आणि देवामध्ये पेट्रोल बघा 95 लिटर आहे आपल्याकडे 105 रुपये. तर मंडळी आम्ही हॉटेलवरती आलो आणि 8:30 पावणे 9 वाजलेले. तर रिसेप्शनला आलो ते म्हणाले की जेवण पाठवू का. तर तुम्हाला पाठवून द्या. मग आम्ही असेच फक्त फ्रेश झालो आहे, चेंज पण नाही केलं आहे. आणि जेवण ते आणलेलं आहे. जेवायला आपला राईस आहे, त्यांचं चपाती आहे, भाजी आहे, ही गोबीची भाजी आहे ही ऑलरेडी काल आम्ही खाल्ले. आणि ही भाजी मला वाटतं मटर पनीर आहे आणि कांदा, काकडी आणि लिंबू. तर या सगळ्यांना जेवायला हा व्हिडिओ इथेच मी एंड करतो आहे. आणि आपला जेवत असताना मी आपला जो आज व्हिडिओ अपलोड झाला आहे लग्नाचा व्हिडिओ तो बघत आम्ही जेवण आमचं कंटिन्यू करतो आहे. तर या सगळ्यांनी जेवायला हा व्हिडिओ आता मी इथे एंड करतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जे लोक नवीन आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.